विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदना एज्युकेटर या यूट्यूब चॅनलवर मी आपणाचे सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण न्यूटोनियन इक्वेशन आणि सरफेस टेन्शन ह्या प्रॉपर्टीज बघितल्या होत्या. आजच्या इक्वेशनमध्ये आपण प्रेशर, इंटेन्सिटी इनसाइड वॉटर ड्रॉपलेट, सोप बबल आणि लिक्विड जेट याचे फॉर्म्युले आणि ते फॉर्म्युले कसे डिराईव्ह झाले हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिला टॉपिक घेतोय आपण वॉटर ड्रॉपलेट. ठीक आहे. सर्वात पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो, पी आपल्याला इथे काढायचं आहे. पी काय आहे आपल्याकडे? प्रेशर इंटेन्सिटी इनसाइड. प्रेशर इंटेन्सिटी इनसाइड. प्रेशर इंटेन्सिटी इनसाइड ऑफ व्हॉट? वॉटर ड्रॉपलेट. किंवा इन एक्सेस टू आउटसाइड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ठीक विद्यार्थी मित्रांनो, आता सुरुवातीला मी काय काढतो, इथे एक वॉटर ड्रॉपलेट काढतो. हा वॉटर ड्रॉपलेट आहे आपला. ठीक आहे, वॉटर ड्रॉपलेट काढला मी. यामध्ये वॉटर आहे, वॉटर ड्रॉपलेट आहे, यामध्ये वॉटर आहे. प्रेशर इनसाइड किती विद्यार्थी मित्रांनो? पी. प्रेशर इंटेन्सिटी इनसाइड पी. ठीक आहे. याचा डायमीटर काय विद्यार्थी मित्रांनो? डी याचा डायमीटर आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट इथे लक्षात ठेवा. इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये फॉर इक्विलिब्रियम सपोज हा वॉटर ड्रॉपलेट तसाच राहणार आहे. ठीक आहे, ॲटमॉस्फिअरमध्ये. तर ह्या केसमध्ये काय असणार आहे? जर तो बस्ट होणार नाही, तर त्यासाठी इक्विलिब्रियमसाठी कंडिशन काय? फोर्स कशाचा? बस्टिंग. जो वॉटर ड्रॉपलेट बस्ट होण्यासाठी जो फोर्स लागतो तो इक्वल टू काय पाहिजे? रेजिस्टिंग फोर्स. काय विद्यार्थी मित्रांनो? रेजिस्टिंग फोर्स. सपोज हा जो वॉटर ड्रॉपलेट विद्यार्थी मित्रांनो, मी त्याला इथून डिवाइड करतो. ठीक आहे, एक्स सपोज याचा मी क्रॉस सेक्शन घेतला. क्रॉस सेक्शन कसं येईल विद्यार्थी मित्रांनो? याचा क्रॉस सेक्शन घेतलं मी. ठीक आहे. आपल्याला माहीत आहे इथे की इथे एक बस्टिंग फोर्स असणार. याचा बस्टिंग फोर्स घेतो मी याला. ठीक आहे, बस्टिंग फोर्स घेतला किंवा प्रेशर फोर्स घेतला मी. इनसाइडचा प्रेशर फोर्स घेतला. आणि लक्षात ठेवा की इथे सरफेस टेन्शनमुळे इथे एक रेजिस्टिंग फोर्स तयार झाला. इथे एक म्हणजे ही जी आउटसाईडची बाउंड्री, इथे एक रेजिस्टिंग फोर्स तयार झाला आहे. इथे रेजिस्टिंग फोर्स झाला आहे म्हणजे जी आउटसाईड सर्कलची बाउंड्री आहे तिथे एक रेजिस्टिंग फोर्स राहणार. ठीक आहे. मी जर याला खाली लिहायचा प्रयत्न केला, बस्टिंग फोर्सला काय म्हणणार मी? प्रेशर फोर्स. याला काय म्हणणार मी? प्रेशर फोर्स. बस्टिंग म्हणजेच प्रेशर फोर्स इनसाइड आणि रेजिस्टिंग फोर्स. हा जो प्रेशर फोर्स आहे त्याला मी कसं लिहू शकतो विद्यार्थी मित्रांनो? प्रेशर इनसाइड इनटू एरिया कशाला? पूर्ण जो सर्कल आहे तो एरियावर लागणारा प्रेशर. आणि रेजिस्टिंग फोर्स कशावर विद्यार्थी मित्रांनो? तर जी आउटसाईडचा जो सर्कम्फरन्स आहे त्यावर. बरोबर. आणि आपण एक गोष्ट बघितली होती की सरफेस टेन्शन काय असतं विद्यार्थी मित्रांनो? फोर्स पर युनिट लेंथ. पण ह्या केसमध्ये लेंथ काय असणार विद्यार्थी मित्रांनो? पाय डी. बरोबर. त्यामुळे इथं काय येणार? हे सिग्मा इंटू पाय डी. ठीक आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. मी जर एरिया घेतला इथे पी, एरिया काय विद्यार्थी मित्रांनो? पूर्ण तो जो सरफेस वरचा π/4 d². ठीक आहे. इकडचा माझा सरफेस टेन्शन सिग्मा इंटू पाय डी. जर मी याला फर्दर सॉल्व केलं तर पी काय येणार विद्यार्थी मित्रांनो? पाय कट होणार, 4 सिग्मा बाय डी. कळलं विद्यार्थी मित्रांनो की आपण फक्त फॉर्म्युले मगअप केले की वॉटर ड्रॉपलेटसाठी प्रेशर असतं 4 सिग्मा बाय डी. पण ते कसं आलं हे तुम्हाला याच्यातून कळेल. ठीक आहे.
तर आता आपण सेकंड केसमध्ये जाणार विद्यार्थी मित्रांनो. मी घेतो आता सोप बबलची केस घेतो. सेकंड घेतो विद्यार्थी मित्रांनो सोप बबल. सोप बबल सोप बबल सोप बबलसाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की यामध्ये किती असणार, 2 सरफेस असतात, आउटसाईडचा एक आणि एक इनसाईड एक. ठीक आहे, 2 असणार, आउटसाईड डायमीटर आणि इनसाईड डायमीटर. पण याला सिम्प्लिफाय करण्यासाठी आपण काय म्हणतो, आउटसाईड डायमीटर जो असेल DO आणि इनसाईड डायमीटर जो असेल ते सर्व इक्वल आहे. DO इज इक्वल DI/D. मग सेम इथे प्रेशर फोर्स इज इक्वल टू रेजिस्टिंग फोर्स. प्रेशर फोर्स काय विद्यार्थी मित्रांनो, तुमचा प्रेशर इंटू एरिया, आणि रेजिस्टिंग फोर्स काय, सरफेस टेन्शन. पण कोणत्या 2 सरफेसचं, एक आउटसाईड पाय DO आणि एक इनसाईड DI. मी फर्दर याला काय म्हणू शकतो, प्रेशर इंटेन्सिटी इनसाईड इज इक्वल टू एरिया π/4 इंटू D² इंटू सिग्मा इंटू पाय. जर आउटसाईड काढला DO DIची मी जर ॲडिशन घेतली तर ट्वाईस D बरोबर. मी याला सिम्प्लिफाय केलं, पाय कट झाले, D कट झाले, तर P इज इक्वल टू 4 इंटू 2 8 सिग्मा बाय D बरोबर. म्हणजे प्रेशर इंटेन्सिटी इनसाईड दी सोप बबल किती असे विद्यार्थी मित्रांनो, 8 सिग्मा बाय D. ठीक आहे, हे एक झालं. आता तिसरी केस घेतो मी विद्यार्थी मित्रांनो, लिक्विड जेट. तिसरी केस काय घेतो विद्यार्थी मित्रांनो, मी लिक्विड जेट. लिक्विड जेटची केस घेतो विद्यार्थी मित्रांनो मी. ठीक आहे, लिक्विड जेटसाठी आपण काय कन्सिडर करतो की जो जेट आहे त्याला मी 2D कन्सिडर केला, किंवा मी कन्सिडर करतो खरं तर इथं बाउंड्री कर्व येतील. इथे लिक्विड जेटला मी 2D याच्यात कन्सिडर केलं आहे. ही लेंथ D, लेंथ L आहे तुमची, ही तुमची डायमीटर D आहे. रेजिस्टिंग फोर्स जो लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो, रेजिस्टिंग फोर्स याच्यावर लागणार आहे, फक्त ह्या ज्या बाउंड्री आहेत आउटसाईडच्या यावर लागणार रेजिस्टिंग फोर्स. ठीक आहे, आणि जो आपला जो प्रेशर फोर्स लागणार आहे तो टोटल याच्यावर लागणार आहे. आपला जो रेजिस्टिंग फोर्स लागणार आहे तो टोटल याच्यावर लागणार आहे. ठीक आहे, मी जर याला लिहिलं, इथे काय असणार, हा रेजिस्टिंग फोर्स असणार, हा रेजिस्टिंग फोर्स असणार, आणि हा इथे जो लागणार तो काय असणार, प्रेशर फोर्स असणार आपला. ठीक आहे, ह्या केससाठी काय असणार, प्रेशर फोर्स इज इक्वल टू रेजिस्टिंग फोर्स. प्रेशर फोर्स काय, P इंटू एरिया. एरिया काय असणार विद्यार्थी मित्रांनो, इथे L इंटू D, L इंटू D. रेजिस्टिंग फोर्स काय असणार विद्यार्थी मित्र, सरफेस टेन्शन, आणि लेंथ काय असणार विद्यार्थी मित्र, ट्वाईस इंटू L. ठीक आहे, इथे L कट झाले, आणि इथे प्रेशर इनसाईड किती आलं, ट्वाईस सिग्मा बाय D. एक लक्षात ठेवा. हे म्हणजे आपण आत्तापर्यंत काय काय बघितलं विद्यार्थी मित्रांनो, वॉटर ड्रॉपलेटसाठी प्रेशर इंटेन्सिटी इनसाईड, सोप बबलसाठी आणि लिक्विड जेटसाठी. मी याला टॅब्युलर फॉर्ममध्ये लिहायचा प्रयत्न करतो. सरफेस टेन्शन, ठीक आहे. पहिल्यांदा काय आपला विद्यार्थी मित्रांनो वॉटर ड्रॉपलेट. पहिला काय होतं विद्यार्थी मित्रांनो, आपला वॉटर ड्रॉपलेट होता. त्यानंतर काय होतं विद्यार्थी मित्रांनो, सोप बबल होता, सोप बबल. आणि तिसरा केसमध्ये काय होतं, लिक्विड जेट. लिक्विड जेट या तिन्ही केससाठी विद्यार्थी मित्रांनो प्रेशर इंटेन्सिटी सांगा काय होते, वॉटर ड्रॉपलेटसाठी 4 सिग्मा बाय D, सोप बबलसाठी 8 सिग्मा बाय D, आणि याच्यासाठी ट्वाईस सिग्मा बाय D. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे आपण
एकदम डिटेल्समध्ये बघितलं याच्या सरफेस टेन्शनमुळे वॉटर ड्रॉपलेटचा प्रेशर इंटेन्सिटी काय असणार हे आपण स्टडी केली. हे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा आपल्या नोटबुकमध्ये लिहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, कृपया हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. थँक्यू.